हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर पॅन्टला पॉकेट कसं लावायचं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पॉकेटची उंची आपल्याला 13 इंच घ्यायची आहे आणि रुंदी 7 किंवा 7.5 इंच घ्यायची आहे आणि खालच्या साईडना थोडंसं राऊंड शेप देऊन कटिंग करून घ्यायचं आहे. मी डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे पॉकेट. त्यानंतर तुम्हाला पॅन्टची कटिंग तुम्हाला माहिती असेल तर पॅन्टची फ्रंट साईड छोटी असते, बॅक साईड मोठी असते. तर फ्रंट साईडचा वरचा कापड आपल्याला उचलायचा आहे, फ्रंट साईड ओपन करायची आहे. आता ही बघा, ही रॉंग साईड आहे. मी तुम्हाला लिहून दाखवते. तिथं ही रॉंग साईड आहे आणि ही सरळ बाजू आहे. ती उलटी बाजू होती, ही सरळ बाजू आहे. तर आपल्याला सरळ बाजू ठेवायची आहे, पॉकेटची उलटी बाजू ठेवायची आहे. ठीक आहे. आता ही पॉकेट उलटी बाजू ठेवलेली आहे मी आणि पॅन्टची सरळ बाजू ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला 3 कट द्यायचे असतात पॅन्टला. तर फ्रंट साईड ओपन केलेली आहे मी, त्याला 3 इंचावरती एक कट द्यायचा, 1.5 इंचावरती एक कट द्यायचा आणि 5.5 किंवा 6 इंचावरती एक कट द्यायचा. म्हणजे आपल्याला 3 कट द्यायचे असतात. आता मी 3 कट बघा इथं दिलेले आहेत. त्यानंतर पहिल्या कटवरून आपल्याला पॉकेट ठेवायचं आहे. राऊंड बाजू इकडे ह्या साईडला येईल. पहिल्या कटवरती आपल्याला पॉकेट ठेवायचं आहे आणि तिथं शिलाई लॉक करून घ्यायची आहे. मी करत आहे त्याच प्रकारे. आणि जे आपला वरच्या साईडचा कट आहे 5.5 इंचावरती, तिथपर्यंत आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे आणि तिथंसुद्धा आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता जेवढे आपण अर्धा इंच मार्जिन ठेवलेली आहे ना, तिथून आपल्याला छोटं कट द्यायचं आहे. दोन्ही साईडला एक कट द्यायचा, थोडंसं नाखून मारून घ्यायचं आणि त्याला पलटी करायचं आहे. तुम्ही बघू शकता. पलटी केल्यानंतर त्याच्यावरती एक अर्धा इंच सोडून दाब शिलाई द्यायची आहे. मी देत आहे त्याच प्रकारे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. त्यानंतर स्ट्रेट दाब शिलाई दिल्यानंतर आता आपल्याला तिथं लॉक करून घ्यायचं आहे आणि आता आपण पॉकेटला जॉईन करूयात. त्यानंतर हे बघा, मी घडी घातलेली उलट्या साईडने आपल्याला आधी पॉकेटला जॉईन करायचं आहे. जे आपण राऊंड शेप दिलेला होता ना, तिथं आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे राऊंडमध्ये आणि पॉकेटला पलटी करून परत वरती एक दाब शिलाई मारायची आहे. हे बघा, हे मी अशी एक शिलाई मारलेली आहे, त्याला पलटी करायचं आणि त्याच्यावरती अजून एक दाब शिलाई द्यायची आहे किनारी. तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. त्यानंतर आपण ना आता पॉकेट आपलं लावून झालेलं आहे. आता आपण थोडंसं ते पॉकेट अटॅच करून घेऊया खालच्या साईडला. हे बघा, हे जे ओपन साईड दिसते ना तुम्हाला, ते बरोबर अटॅच करून घ्यायचं आहे पॉकेट. जेवढी पॉकेटची उंची आहे तिथून आपल्याला शिलाई मारायची आहे आणि वरच्या साईडला सुद्धा थोडंसं अर्धा इंच शिलाई मारायची आहे. हे बघा, मी तिथं लॉक करत आहे. त्यानंतर कैचीने कट करून घ्यायचं, म्हणजे ते ओपन होऊन. हे बघा, मी आता पॉकेट पॅन्टला अटॅच करून घेतला आहे. आता त्याच्यावरती आपल्याला मोठी साईज ठेवायची आहे. जी बॅक साईड असते ना, ही फ्रंट साईड होती. आता बॅक साईड आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, आता ही बॅक साईड मी त्याच्यावरती ठेवत आहे. याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन होतं, बट मी तुम्हाला पॅन्टची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ अपलोड करेल, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता मी फक्त पॉकेट कसं लावायचं ते तुम्हाला सांगत आहे. तर हे बघा, मी खाली बॅक साईड ठेवलेली आहे, वरती फ्रंट साईड ठेवलेली आहे. आता आपल्याला किनारी अर्धा इंच सोडून फक्त शिलाई मारून घ्यायची आहे आणि पॉकेटवरती आपण जिथं दाब शिलाई दिली ना, ते आपल्याला आतमध्ये त्याच्यावरून आपल्याला शिलाई नाही मारायची आहे, ते आपल्याला आतमध्ये सोडायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवत आहे. फक्त फ्रंट साईड आणि पॉकेटची वरची साईड एवढंच आपल्याला अटॅच करायचं आहे. जिथून आपण दाब शिलाई दिलेली आहे तिथं आपल्याला शिलाई नाही मारायची आहे. तिथं आधी चॉकने ना मार्किंग करून घ्यायची. हे बघा, मी एकदम अर्धा इंच सोडून एकदम किनारी शिलाई मारत आहे. हे बघा, अर्धा इंच सोडून शिलाई मारून घ्यायची. पूर्ण स्ट्रेट मारायची आहे. बॅक साईड फ्रंट साईड जोडून घ्यायची.
मी मारत आहे त्याच प्रकारे. आणि आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते, म्हणजे पॉकेट कसं लागलं ते आपण बघूयात, म्हणजे तेव्हाच तुम्हाला कळेल, थोडीशी आयडिया येईल तुम्हाला. मला माहिती आहे तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, बट फर्स्ट टाईम बघितल्याने लगेच नाही येत. मी सुद्धा भरपूर चुका केल्या होत्या. जेव्हा मी पॉकेट लावायला शिकत होते ना, तेव्हा मी सुद्धा भरपूर चुका केल्या होत्या. आता बघा आपलं पॉकेट इथं रेडी झालेलं आहे. हे इथून जे आपण दाब शिलाई दिली ना, त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची नसते. ते सोडून आपल्याला 2 भाग जोडायचे असतात फक्त. आता हे बघा आपलं पॉकेट इथं रेडी झालेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल.